6 ते 24 महिन्याने सोहरासाठी पौष्टिक पावडर यावर पाककृतीवर स्पोकन ट्युटोरियलमा आपल्या सगळ्यांना स्वागत आहे। ये ट्युटोरियलमा आपला पौष्टिक पावडर वेगवेगळे पाककृती शिकणार आहात। ॲम्लेस पावडर, बियाणी पावडर, बेदाण्यानी पावडर आणि कडधान्यानी पावडर, कढीपत्तानी पावडर आणि शेवगाणी पानांनी पावडर अजून पौष्टिक पावडर आहात ज्या पका कष्ट न लेता घरूच बनवता येईल। या पावडरामा पोषक तत्व रहत जे बारीक सोहराला वाढूला आणि विकास करूला मदत करत। सोहरा 6 महिन्याने हिल्यावर तिला या पावडरी देत आणि त्याने शिफारस करत। जदवा सोहराला कणही पावडर दिनी जा सोहराने जेवणात यो सगळा 3 दिवस नाहीतर 4 दिवस सामावी लावा। 3 नाहीतर 4 दिवसानंतर सोहराला नवीन पावडर दे। ये 2 पावडर कालवू शका पण 2 पावडर स्वतंत्र लावला पाहिजे। अन सोहराला कणही एलर्जी असू नये जिसा तोंडावर आणि अंगावर पुळ्या नाहीतर सूज येहे। जहा कदवा बेदाण्यासारखा वावडा असलेल्या भागानी कणीतरी पावडर सोहराला दिनी जहा तदवा जरासा प्रमाण सुरू करा जिसा चमच्याने चोचीपाशी 10 मिनिट थांबा आणि मग आस्ती आस्ती सोहराला खावला द्या। जो परत सोहरा 2 वर्षांना हेई परत त्याने जेवणामा मीठ घालचाल नको। तिसान सोहराला 2 वर्षांमा हेई परत त्याला साखर आणि गुळ वापरसाल नको। आता पौष्टिक पावडर घर किशी बनवला ही समजिल्या पण त्याआधी ध्यानामा ठेवा ये ट्युटोरियलमा पाककृती खालतले पद्धतीने वापर करीन बनवे हात। भिजूला, भुजूला, मोड आणात आणि शिजूला स्वयंपाकामा खालत एक नाहीतर संमिश्र पद्धतीने सहभाग राहू शक। कोरडा भुजणे, वाफुला आणि उकळवला ये सगळा जेवणामा फायटेक्स आणि ऑक्सलेट्स कमी येतील ज्या जेवणातून खनिज शोषूला बंद करत आणि जेवणातून पोषक तत्व शोषण सुधारील। आता आपले पहिले पाककृती सुरू करू। ॲम्लेस पावडर पूर्ण त्याआधी आपू त्यापासून लाभ मिळवला यावर बोलू। ॲम्लेस ही जेवण पचवूसाठी आवश्यक असलेला एन्झाईम किंवा रसायन आहे। ये सोहराने अंगामा मर्यादित प्रमाण तयार है। ही पावडर अतिरिक्त ॲम्लेस प्रदान करह जे जेवणामाते घालत त्यापासून पोषक घटक आणि पोषण वाढह। इसा प्रकारे ॲम्लेस समृद्ध पीठ नाहीतर ॲम्लेस पावडर सोहराला दे। ॲम्लेस पावडर पाककृती समजिल्या। ॲम्लेस पावडर बनवूला लागणारा साहित्य आहे। अर्धा कप गहू, अर्धा कप हिरवे मूग आणि अर्धा कप नाचणी। सगळ्या सामग्री वेगवेगळे पाण्यामा सुमारे 10 तास भिजत ठेवू। भिजविल की सामग्रीने आर्द्रता सुधारील। 10 तासानंतर सगळ्या सामग्री काढीन ल्या। गाळणीत ठेवा आणि सगळ्या पाणी काढीन टाका। मग चांगला आणि कोरडा सुती कपडा एक एक सगळ्या सामग्री त्यामा बांधू त्याला मोड येईल तवर ठेवू। ये प्रक्रियेला मोड आणा इसा अगद ध्यानामा ठेवा की काही गोष्टीमा जाम वेळ लाग काहीला मोड यावला कमी वेळ लाग। नाचणीला इतर पदार्थापेक्षा जास्त वेळ लाग। मोड आणल्यावर त्याला 1-2 दिवस उन्हात वाळवूला। वाळल्यानंतर समदे पदार्थ पूर्णपणे कोरडा होईल आणि मंद आचेवर भुजी लावला। ध्यानामा ठेवा भुजताना सारखा हलवत राहूला आहा। मोहर चांगल्या हाताने घसून सगळ्या सामग्री वेगळ्या कर। साल काढीन टाकल्यावर सगळ्या साहित्य मिसळ। आता ग्राइंडरमा ये मिश्रण पावडर बनव आणि ॲम्लेस पावडर तयार आहे। ही ॲम्लेस पावडर हवाबंद डब्यात साठव। आपू स्वयंपाक करूनआधी 1 चमचा ॲम्लेस पावडर सोहराने वेगवेगळे जेवणात घालू शकह। घट डाळ, भाजीना रस्सा आणि खिचडी तुम्ही ॲम्लेस पावडरमा डालीना बनवू शकह।
1 चमचा ॲम्लेस पावडर सुमारे 18 कॅलरीज आणि 0.6 ग्रॅम प्रथिने देत. ॲम्लेस पावडरमा काही गुण आहात ज्यामा ते सोहराला खास बनवत. त्यामुळे जेवणानी स्थूलता कमी हे. त्यामुळे सोहराला जेवणामा जास्त ॲम्लेस पावडर घालू शक. कारण ते सोहराला जेवणानी जाडी कमी करीन त्याला पोषकयुक्त बनवत. मोहरा आपू बियाणी पावडर कृती शिकू. ही पावडर झिंक, फायबर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियममा समृद्ध आहात. ये पोषक घटक हाडाना विकास आणि सोहरामा ताकद वाढवूला मदत करत. तिसान ही पावडर चांगल्या चरबीना स्रोत आहा जी सोहराने केलूमा विकास करूला मदत करत. ही पावडर बनूला 3 निरनिराळ्या बियाणा लागत. अर्धा कप काळे तीळ, अर्धा कप जवस, अर्धा कप कच्च्या भोपळ्याच्या बिया. कृती: एक एक करीन सगळ्या बिया मंद आचेवर सुमारे 4 ते 5 मिनिट भुजिल्या. गारहिल्यावर सगळ्या भाज्यांनी पावडर करा. ही पावडर हवा लागणार नाही इसे बरणीमा ठेवला. हे पावडरामा 1 चमचा स्वयंपाक करूनआधी सोहराने जेवणात घालू शकह. यापासून सुमारे 30 कॅलरीज आणि 2.7 ग्रॅम प्रोटीन मिळह. आपू मोहरली पाककृती आहा बेदाणे आणि बियाणी पावडर. ही पावडर झिंक, मॅग्नेशियम, लोह, खनिजामा समृद्ध आहा. ही खनिज लाल रगत पेशीने निर्मितीमा महत्वानी भूमिका बजावत. इसान पावडर चांगली चरबीना स्रोत आहात जे सोहराने केलूना विकास करत. बेदाणे आणि बियाणी पावडर बनूला लागणारा साहित्य आहात: अर्धा कप शेंगदाणा, अर्धा कप वाळलेला खोबराना कप, अर्धा कप जवस आणि अर्धा कप काळे तीळ. एक एक करीन सगळ्या बिया आणि बेदाणे मध्यम आचेवर सुमारे 4 ते 6 मिनिटे भुजिनले. मग पाटावर नाहीतर मिक्सर वापरीन सगळ्या भुजलेल्या बियाणी पावडर बनवला. ही पावडर हवाबंद डबामा ठेवला. हे पावडरामा 1 चमचा स्वयंपाक करूनआधी सोहराने जेवणात घालू शकह. यातून सुमारे 28 कॅलरीज आणि 0.9 ग्रॅम प्रोटीन मिळह. आता आपू कडधान्यांनी पावडर कृती शिकूला आहा. ये पावडरमा पका पोटॅशियम रह, प्रथिने, फोलेट, मॅग्नेशियम इत्यादी. ये पोषक घटक हाडाना विकास करूला मदत करह आणि त्यातून सोहराला ताकद मिळह. ये आपल्या अंगामधल्या लाल पेशी निर्मितीसाठी गरजेना आहा. कडधान्यांनी पावडर बनूला लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहा. अर्धा कप हिरवा मूग, अर्धा कप सुके हिरवे वाटाणा, अर्धा कप काबुली हरभरा, अर्धा कप मटकी. पहिल्या सगळ्या वस्तू 10 तास पाण्यात वेगवेगळे भिजवला. भिजवलेल्या घटकांनी आर्द्रता सुधारत. 10 तासानंतर सगळ्या काढिल्या. चाळणीत ठेव आणि त्यातील सगळ्या पाणी काढीन टाक. मग एक एक करीन सगळ्या कडधान्ये चांगला आणि कोरडा सुती कपडा बांध. त्याला मोड येई परत बाजूला ठेवा. या सगळ्या प्रक्रियाला मोडानात इसा आखत. ध्यानामा ठेवू आपू आधी बोलल्यासारा प्रत्येक घटकाना मोड येऊना काळ निरनिराळा हवा. मोड आणत का त्याला 1-2 दिवस उन्हात वाळव. नंतर सगळा कडधान्य मध्यम आचेवर पूर्ण कोरडा होईल तवर भुजिल्या. भुजताना सारखा हलवत राहा म्हणून या सगळ्या वस्तू पेटणार नाही. भुजीन हिल्यावर चांगल्या हाताने चोळीन सगळा वाळलेला कडधान्यांना साळा काढीन द्या. आता सगळा कडधान्य एकत्र बारीक करीन त्यांनी पावडर बनवू. ही पावडर हवा लागणार नाही इसे डबात ठेवू. ही पावडर 2 चमचा स्वयंपाक करताना सोहराने जेवणात मिसळूला. हे पावडरमा 2 चमच 33 कॅलरीज 1.8 ग्रॅम प्रथिने देत. आता मोहरा आपू कढीपत्तानी पावडर बनवला शिकूला आहा. कढीपत्ता फायबर, लोह, कॅल्शियम, क जीवनसत्वा समृद्ध आहा. ये सगळा पोषक, पचन आणि दाताना विकास करूला महत्वानी भूमिका बजावत. तिसान ती सोहरानी प्रतिकार शक्ती वाढवत. ही पावडर बनवला आपल्याला हवी आहा. कढीपत्ता. कढीपत्ता चांगल्या पाण्यात धविनल्या. ते सावलीला सुकू द्या. मग ही वाळलेले कढीपत्तानी पावडर बनवू.
ही पावडर हवा लागणार नाही इसे डब्यात ठेवू. ही पावडर पाव चमचा जेवण शिजवण्याआधी सोहराला जेवणामा देता येईल. ती सुमारे 9 मिलीग्राम कॅल्शियम देईल. मोहर शिकू की शेवग्याने पानानी पावडर कशी बनवला. हे पावडरमा कॅल्शियम, लोह, क जीवनसत्व, अ जीवनसत्व, प्रथिना, सल्फर चांगला प्रमाणात रह. ही पोषक तत्व हिरड्याने विकासाला आणि सोहराला चांगला डोळ्यासाठी आवश्यक रह. ती संसर्ग विरुद्ध लढवत आणि सोहरानी ताकद सुधरह. ही पावडर बनवला आपल्याला लागतील शेवगाना पाना. पहिल्या शेवगाना पाना स्वच्छ पाण्यात धुवून नीट लावला. ही पाना सावलीत वाळवला. वाळलेले पाण्याने पावडर बनवला. ही पावडर हवा लागणार नाही इसे डब्यात ठेवला. पाव चमचा ही पावडर जेवण शिजवण्याआधी सोहराने जेवणात घाल. तो सुमारे 5 मिलीग्राम कॅल्शियम देईल. याशिवाय मोहरल्या गोष्टी नेमक्या ध्यानामा ठेवा. कढीपत्तानी पावडर आणि शेवग्याच्या पानांनी पावडर कॅल्शियम समृद्ध राहिलेले जेवणाबरोबर द्यावला. भुजलेला काळा तीळ, मोड आलेला काबुली हरभरा, मोड आलेला हरभरा. सोहरा 9 महिन्यांना हिल्यावर ही पावडर दह्यासोबत देता येईल. ती सांज या पावडरमा पाककृती बनवला कोणीही स्थानिक आणि हंगामी बेदाणे, बिया आणि कडधान्य वापर करू शकह. तुमने सोहराने जेवणामा ही पावडर टाकूला इसरायचा नाही. प्रत्येक पावडर जेवण शिजवण्याने आधी टाकूला गरजेना आहा. कारण पावडर जेवणाने बरोबर शिजूला गरजेना. यात आपू ये ट्युटोरियलने शेवटने भागामा पोहोचनाव. आदिवासी विकास विभागातर्फे मा संगीता पवार आपला निरोप लिहा. भाग लेऊसाठी धन्यवाद.